मी नोकराला लहान समजले, पण त्याने जेव्हा सगळं तिसऱ्यांदा माझं पुसलं आणि पुन्हा माझं काढलं, तेव्हा मला समजलंच नाही की हा असं का करतोय. पण खरं तर पुन्हा मलाच ते खूप आवडलं. मी आणि माझे मिस्टर आम्ही मुंबईमध्ये राहतो. माझं नाव शीला आहे आणि माझ्या मिस्टरांचं नाव आकाश आहे. आकाश पोलिसात कामाला आहेत आणि मी घरीच असते. तसं बघितलं तर आम्ही ज्या इमारतीत राहतो तिथं आजूबाजूला कोण राहतं, काय काम करतं हे फारसं कोणाला माहीतच नव्हतं. गावासारखं इथं कोण कोणाच्यात उठा बसायला पण जात नव्हतं. त्यामुळे चार भिंतींच्या आत दिवस कसा घालवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यात आकाश सकाळी 7ला घरातून बाहेर पडला की रात्री 9 वाजताच घरी येत होता. पोलिसांची ड्युटी अशीच असते. कधी कुठं जावं लागेल आणि कधी कोणतं काम निघल हे सांगता येत नाही. त्यामुळे आकाशसोबत मला फारसा वेळ घालवायला मिळायचा नाही. मग घरातच टीव्ही आणि मोबाईलमध्ये मी जास्त तर वेळ घालवायची. त्यात मला झाडे लावायची आणि जगवायची फार आवड होती. पण आमच्या एवढ्या बिल्डिंग्समध्ये आणि 12व्या मजल्यावर ते काही शक्य नव्हतं. पण त्यातूनही मी आमच्या बाल्कनीमध्ये फुलांची आणि शोकेसची छोटी छोटी झाडं कुंड्यांमध्ये लावली होती. घरातली कामं आवरली की मग त्या झाडांना पाणी घालायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, हे सगळं माझ्या दिनक्रमात ठरलेलंच होतं. आणि असंच दिवस घालवण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्यायच नव्हता. हां, पण आकाशला जेव्हा कधी सुट्टी मिळायची तेव्हा आम्ही गावी जायचो. गावाला माझे सासू सासरे शेती करतात, गुरेही आहेत. रानातल्या त्या हिरवळीत राहायला मला खूप आवडायचं. त्यामुळे त्या सुट्टींच्या 4-8 दिवसात मी मनसोक्त जगायची. गावात आजूबाजूला राहणारे लोक पण एकमेकांना जीव लावणारे आहेत. कोणत्या कार्यक्रम असला तरी ते सगळ्यांना एकत्र घेऊन करतात. सगळ्यांच्या सुखदुःखात एकमेकांच्या सोबत उभे राहतात. वेळात वेळ काढून एकमेकांसोबत आपुलकीचे 4 गोड शब्द बोलतात. आणि हेच सगळं मला एवढं आवडायचं आणि मी या सगळ्यात एवढी रमून जायची की आकाशची सुट्टी कधी संपते हे मला कळत सुद्धा नव्हतं आणि परत इकडे यायचं मन करायचं नाही. पण शेवटी पर्यायच नव्हता. असंच एकदा गावाहून मुंबईला येताना जानूनं मला अशी मिठी मारली की माझ्याच डोळ्यातून पाणी आलं. जानू म्हणजे आमच्या शेजारच्या काकूंची मुलगी. ती एवढी गोड आहे आणि एवढी गोड बोलती की मी आकाश बोलूनच दाखवले की आपल्याला मुलगी झाली तर ती जानूसारखीच व्हावी. एवढी मला ती आवडायची. मी गावाला जाताना मग जानूसाठी खायला आणि कपडे घेऊन जायची. पण शेवटी हे सगळं क्षणिक होतं. कधी ना कधी त्या सगळ्यांपासून लांब येणं भागच होतं. मग पुन्हा इथं आल्यावर तोच एकटेपणा, तोच एकसारखा शांत दिवस. हे चालणार हे मनाला माहीत होतं. त्यामुळे आधीच मनाची तयारी करून गावाकडचे 4 दिवस मन मोकळेपणाने जगायची. असंच एक दिवस आकाश ड्युटीवरून गेला होता आणि त्या ओसाड घरात मी एकटीच होते आणि मी फरशी पुसत होते. फरशीवर मी निरम्याच्या पाणी ओतलं. एवढ्यात मला कॉल आला. माझ्या मोबाईलची रिंग वाजू लागली. माझा मोबाईल आत बेडरूममध्ये होता आणि मी बाहेर हॉलमध्ये होते. मी लगेच कॉल उचलला. गडबडीत उठून जायला निघाले. एवढ्यात निरमाच्या पाण्यावरून पाय घसरून मी पडले आणि माझं डोकं टिपॉयच्या कोपऱ्यावर आपटलं. डोक्यातून रक्ताची धार लागली आणि सगळ्या शरीराचं वजन माझ्या हातावर पडलं. मी तशीच खाली पडून राहिले. उठून आकाशला कॉल लावायची पण माझ्या अंगात ताकद राहिली नव्हती. मला एवढा त्रास होत होता की मी ओरडत होते, रडत होते, पण तिथं आजूबाजूला माझा आवाज ऐकणारं कोणच नव्हतं. 1 मिनिट तरी मी तशीच पडून होते. आता माझं रक्त खालच्या पाण्यात मिक्स झाल्यामुळे सगळ्या हॉलमध्ये रक्ताचं पाणी झालं होतं. मी अशातून धडपडत उठले आणि रूममध्ये गेले. तोवर माझा फोन वाजतच होता आणि मला आकाशचाच फोन येत होता. मी फोन उचलून त्याला एवढंच सांगितलं की मी पडले, खूप लागले. एवढे बोलेपर्यंत माझ्याच डोळ्यासमोर अंधार आला. डोकं गरगरलं आणि माझ्या हातातून फोन पण सुटला आणि मी तिथंच बेडवर पडले. मग तिथून पुढे काय झालं हे मला माहीतच नव्हतं. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच होते. आकाश तिथंच बाहेर उभा होता.
मला शुद्ध आल्या हे कळताच आकाश लगेच आत आला आणि त्याने माझा हात हातात घेतला आणि माझी विचारपूस करायला लागला. मग मी आकाशला घडलेली सगळी हकीकत सांगितलं. मग आकाश मला म्हणाला की मी जेव्हा घरात आलो तेव्हा सगळ्या हॉलमध्ये आणि बेडवर रक्त बघून आणि तिथं पडलेला तुला बघून मी खूप घाबरलो होतो. पण देवाची कृपा की तुझ्यात कॉल उचलायची तरी ताकद शिल्लक होती, म्हणून मी लवकर घरी पोहोचू शकलो आणि तुला लवकर उपचार भेटला. आकाश हे बोलत होता एवढ्यात माझी नजर समोर भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे गेली. तर घड्याळामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मी फरशी पुसत असताना दुपारी 1 वाजले होते. म्हणजे जवळजवळ 5 तासच मी बेशुद्ध होते. मग या वेळात आकाशची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच मला झाली नव्हती. त्यानंतर बघितलं तर माझ्या एका हातांना प्लॅस्टर होतं. माझा हात मोडला होता आणि डोक्याला खोल जखम झाली होती. त्यानंतरचे पुढचे 2 दिवस मी तिथंच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आकाशने 2 दिवस ड्युटीला रजा टाकली होती आणि तिथं माझ्याजवळच होता. आणि त्यानंतर जेव्हा मला घरी आणलं त्यानंतर त्या मोडलेल्या हातामुळे मला काम करायला येणं शक्यच नव्हतं आणि घरात दुसरं कोण काम करणारं पण नव्हतं. मग पुढचे 3-4 दिवस आकाशच घरातली किरकोळ कामं करून ड्युटीवर जात होता आणि जेवणासाठी त्याने जवळच्या एका खानावळमध्ये डबा सांगितला होता. मला पण त्या 4 दिवसात तिथूनच डबा घरी येत होता. डॉक्टरांनी तर मला 1 महिना काम करू नका असं सांगितलं होतं आणि घरातली सगळी कामावरून कामावर जायचं आकाशला पण अवघड होतं. मग 1-2 महिन्यासाठी कोणाला तरी घरातल्या कामासाठी कामावर ठेवायचं असं आमचं ठरलं आणि त्यासाठी आम्ही कोणी लेडीज किंवा कोणी मुलगी आहे का बघत होतो. पण 1-2 महिन्यासाठी कोण लेडीज कामावर यायला मिळतच नव्हती. अशातच आमच्या बिल्डिंगच्या वॉचमन काकांचा मुलगा सनी कॉलेज करत करत गाड्या धुवायचं काम करतोय असं आम्हाला समजलं. मग तो 1-2 महिने आमच्याकडे काम करेल का असं आकाशने काकांना विचारलं. तर सनी कामाला तयार झाला. सनी 11वीला कॉलेजला होता. सनी आमच्याकडे कामाला येऊ लागला. खूप शांत होता, जास्त तर काय बोलत नव्हता, पण घरातली सगळी कामे तो जिथल्या तिथं करत होता. आणि परत तर मला असं समजलं की तो जेवणसुद्धा छान बनवतो. मग आम्ही ठरवलं की खानावळचा डबा आणण्यापेक्षा सनीलाच थोडा जास्त पगार द्यायचा आणि त्याला जेवण बनवायला सांगायचं. तोवर सनीचे कामावरचे 10-15 दिवस झाले होते. आता मला थोडं बरं वाटत होतं. त्यामुळे सनी काम करत असताना मी हॉलमध्ये येऊन बसायला लागले होते. तसंही मला त्या घरात एकटंच वाटायचं आणि आता थोडे दिवस का होईना पण दिवसभर कोणतरी माझ्यासोबत गप्पा मारायला आहे यायचं मला भारी वाटत होतं. मी सनीसोबत गप्पा मारू लागले पण तोंड काय माझ्यासोबत जास्त बोलतच नव्हता. मी त्याला विचारलं की तू जास्त बोलत का नाहीस? तर या प्रश्नावर तो गप्पच बसला. परत हळूहळू तो माझ्यासोबत बोलू लागला आणि मग त्यानंतर मला असं समजलं की त्याला चित्र काढायला आवडतात म्हणून. खरं तर मला सुद्धा चित्र काढायची आवड होती, म्हणून मग मी एक दिवस त्याला माझं चित्र काढायला लावलं. तर सनीनं माझं खूप छान चित्र काढलं. मला ते खूप आवडलं. मी माझ्या रूममध्येच ते चित्र ठेवलं होतं. त्यानंतर माझी आणि सनीची सलगी चांगलीच वाढली होती आणि आता तर माझ्या हाताचं प्लॅस्टर पण निघालं होतं आणि मी सुद्धा घरातली थोडीफार कामं करू लागली होती आणि सनी आमच्याकडे कामाला होता. याला पण आता जवळजवळ 2 महिने झाले होते. मग एक दिवस मी आकाशला म्हणाले की आता माझी तब्येत पूर्ण ठीक आहे, मी आता घरातली कामं करू शकते, आता सनीला कामावर येऊ नको सांगितलं तरी हरकत नाही. तर यावर आकाश म्हणाला की असू देत त्याला थोडे दिवस कामावर, तसंही सनीच्या कामात खूप नीटनेटकेपणा आहे आणि त्याचा तुला किंवा मला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे. शिवाय तुलासुद्धा कामात थोडीफार मदत करू होईल आणि आपल्यामुळे एखाद्या गरिबाच्या घरात 4 पैसे जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. आकाश असं बोलल्यावर मला आकाशबद्दल खूपच नवल वाटलं. जगातील बाकी नवरे आणि त्यांच्यात खूप फरक होता. मग आम्ही ठरवलं की सनीला कामावर असंच ठेवायचं. त्यानंतर दिवस जात गेले आणि आता सनी पण पहिल्यापेक्षा खूप गप्पा मारायला लागला होता आणि या गप्पांमध्येच मला समजलं की त्याच्या गल्लीजवळ राहणारी प्रणाली खूप आवडते, पण त्यानं तिला अजून विचारलं नव्हतं
कारण तिचं उत्तर नाहीच असणार आहे असं त्याला वाटत होतं. मी त्याला विचारलं की तुला असं का वाटतंय की ती तुला नाहीच म्हणणार आहे. यावर सनी म्हणाला की प्रणालीच्या घरचे खूप श्रीमंत आहेत आणि माझी परिस्थिती ही अशी, त्यामुळे मला वाटत नाही की ती मला हो बोलेल. मी तिला विचारलं नाही. यावर मी म्हणाले की प्रेम हे कधी पैसा बघून होत नाही, मन जुळलं की होतं. तू एकदा प्रणालीला सोबत बोलून बघ. यावर तो हो म्हणाला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या मनातलं प्रणालीसमोर सगळं बोलून टाकलं. खरं तर प्रणाली पण सनीसमोर कधी तिच्याशी बोलायला येतोय याचीच वाट बघत होती आणि माझ्या सांगण्यावरून सनीनं हे पाऊल उचललं आणि त्यामुळे प्रणाली त्याच्या आयुष्यात आली आणि त्यामुळे सनीनं माझं आभार मानलं. आता यानंतर सनी त्याच्या आयुष्यात खूप खुश होता. एक दिवस मी माझ्या रूममध्येच बसले होते आणि माझं लक्ष टेबलवर असलेल्या माझ्या चित्राकडे गेलं. तर त्या चित्रात माझ्या कानातलं जे काढलं होतं ते खोडून तिथं आता दुसरं कानातलं होतं. माझ्या मनात आता जे कानातलं होतं तेच त्या चित्रात काढलं होतं आणि हे सनीनंच केलं आहे हे मला माहिती होतं. पण त्यानं असं का केलं हे मला समजलंच नाही. पुढं काही दिवसांनी मी कानातलं बदललं तर पुन्हा त्यानं त्या चित्रातलं आधीचं कानातलं पुसून दुसरं काढलं. हे असं 2-3 वेळा झालं. एक दिवस मी स्वतःच मुद्दाम कानातलं बदललं आणि सनी आता काय करतो याकडे लक्ष देऊन होते. तर मग सनी माझ्या रूममध्ये गेला आणि त्यानं चित्रातलं ते कानाचं पुसून मी आता जे घातलं आहे ते तिथं काढलं. त्यानंतर मी सगळं त्याच्यासमोर गेले आणि त्याला याचं कारण विचारलं असता तो मला म्हणाला, मी तुमच्या कानातलं मला फार आवडतं आणि ते माझ्या प्रणालीला कसं दिसल हेच मी तुमच्या या चित्रात बघून पाहत असतो. खरं तर मला पुढचा पगार झाल्यावर एक छानसं कानातलं प्रणालीला भेट द्यायची आहे. सनी असं बोलल्यावर मला त्याच्या मनातला प्रणालीविषयीच्या भावना समजून आल्या. मग मी माझ्याच कानातलं त्याच्या हातावर ठेवलं आणि म्हणाले, हेच प्रणालीला दे. पण त्याने ते घेतलं नाही. मी म्हणालं, असे का? तर तो म्हणाला, मी प्रणालीला भेट देईल ती माझ्या कमाईच्या पैशाने घेतलेलीच. त्याचा हा स्वावलंबी स्वभाव मला फार आवडला. एवढ्या कमी वयात सनीला असणारी समज आणि परिस्थितीची जाण मला चांगलाच आयुष्याचा धडा देऊन गेली. पुढचे 4 महिने तो माझ्याकडेच कामाला होता. पण पुन्हा त्याची 12वी असल्यामुळे त्याने काम न करता आत्ता अभ्यास करायचा असं ठरवलं. पण काम सोडताना मी पण त्याला सांगून ठेवलं होतं की तुला आयुष्यात कसलीही मदत लागली तरी सांग, मी मोठ्या बहिणीच्या नात्याने ती पूर्ण करेन. पण आज त्यानं काम सोडून जवळजवळ 1.5 वर्ष झाली असेल. पण स्वावलंबी असलेल्या सनीने कधीच कोणत्या मदतीसाठी मला कॉल नाही केला. सनीने काढलेलं माझं चित्र मी आता फ्रेम करून लावलं होतं आणि आता तर मी प्रेग्नेंट पण आहे आणि आकाश आणि माझी हीच इच्छा आहे की आमचं होणारं बाळ हे सनीसारखंच स्वावलंबी आणि परिस्थितीची जाण असणारं व्हावं.